महसूल सेवकांच्या विविध न्याय मागण्यांसाठी 18 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबत महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या गंगापूर शाखेच्या वतीने अप्पर तहसीलदार सागर वाघमारे यांना निवेदन देण्यात आले आहे। महसूल विभागातील चतुर्थ श्रेणी मूर्त पदे पुनर्जीवित करून चतुर्थ श्रेणी संवर्गातील 40% पदोन्नती प्रक्रिया तातडीने सुरू करावी अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे। तसेच विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात महसूल मंत्र्यांनी घोषित केलेल्या ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी पदाच्या भरती प्रक्रियेत 20% आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात येते। याशिवाय सेवानिवृत्त महसूल सेवकांना पेन्शन देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे। या लाक्षणिक धरणे आंदोलनामध्ये मराठवाड्यातील सर्व महसूल सेवकांनी सहभागी व्हावे असं आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आलंय। यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेचे गंगापूर तालुकाध्यक्ष सिराज शेख, सुनील तागड, बाबूराव खंडागळे, सचिन तुपे, बबन बनसोडे, अमोल राऊत, सतीश दळे, कलीम शेख आणि रमेश भुजंग यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। इब्राहिम शेख, MC न्यूज, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।